नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत 80 हा हिंदी सिनेमा. ज्या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत आहेत तापसी पन्नू आणि कुसृती. अम, ह्या सिनेमाचा जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर ती कथा कशावर आधारित आहे ह्याचा तुम्हाला थोडाफार अंदाज असेल. रेप किंवा बलात्कार ही जी गोष्ट आहे ही एका स्त्रीला एका मुलीला शारीरिक मानसिकरित्या तोडते. तिचं भविष्य जे आहे ते धोक्यात येतं. कधी कधी जे विक्टिम्स आहेत त्या वाचतात, कधी कधी त्या वाचतही नाही. आणि त्यातही सामूहिक बलात्कारची केस या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कणी कुसृती ही जी विक्टिमचा रोल तिने प्ले केलेला आहे ती एक टीचर असते शाळेमध्ये. मल्याळी दाखवलेली आहे आणि तिने इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. ती, तिचा नवरा आणि तिचा एक लहान मुलगा शाळेत शिकणारा, असे सुखी संसार त्यांचं त्रिकोणी कुटुंब दाखवलेलं आहे. आणि एकदा शाळेमध्ये एका टीचरचं फेअरवेल फंक्शन असतं म्हणून ती थांबते आणि उशिरा मेट्रोने येते घरी. आणि मेट्रोमधून उतरल्यानंतर घरी चालत जाण्याचा रस्ता असतो ते तिथल्या रस्त्यातच तिला काही 5 जण येतात गाडी थ्रू, तिचा पाठलाग करतात आणि तिला जबरदस्ती गाडीमध्ये खेचून घेऊन जातात आणि अमानुषरित्या तिच्यावर अत्याचार केला जातो. आणि त्यानंतर तिला मरण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर अगदी मध्यभागी फेकण्यात येतो. आता ह्याच्या पुढे त्याच्या बाबतीत काय होणार? ते ज्याने तिला पकडलेलं होतं ते व्यक्ती पकडला जाणार का? तिला न्याय मिळणार का? तिच्या कुटुंबाचं काय होणार? तिचं काय होणार? ती वाचणार का? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. हा सिनेमा ॲडल्ट आहे. या सिनेमाला तुम्ही लहान मुलांना घेऊन बिलकुल जाऊ नका. ॲडल्टच आहे पूर्णपणे. या सिनेमात शेवटी तुम्हाला लहान शाळेतली मुलं दिसतील. ती काही गोष्टीसाठी दाखवण्यात आलेली आहेत, परंतु जमेची बाजू सांगायची तर सगळ्याच जे व्यक्तिरेखा आहेत त्या सगळ्यांनीच त्यांच्या भूमिका चांगल्याच वठवलेल्या आहेत. सिनेमाचा फर्स्ट हाफ जेव्हा तुम्हाला व्यक्तिरेखे दिसतात, त्यांची ओळख होते, त्यानंतर ती घटना घडते. अगदी सुरुवातच तशी आहे, अगदी हार्ट हिटिंग दाखवली आहे ती. तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहात त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही ते कसं बघू शकाल. त्यानंतर जो अत्याचाराचा सीन आहे तो अक्षरशः अंगावर काटे आणतो. म्हणजे आपण बघू शकत नाही, ते बघवत नाही आपल्याला. असं वाटतं कधी एकदा तो सीन संपतोय. सो ते सगळं ह्याच्यात अगदी रॉली दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सो हे सगळं बघून आपल्याला भीती वाटतेच. तसंच हा सिनेमा आपल्याला दर 20 मिनिटांनी रेड स्क्रीन करतो आणि दाखवतो की आता कुठेतरी भारतामध्ये एक अशीच अत्याचाराची घटना घडलेली आहे. जे दिवसभरात 80 केसेस होतात नोंद, 80 केसेसची नोंद केली जाते. त्याप्रमाणे प्रत्येक 20 मिनिटांनी ही अमानुष घटना घडत असते आणि त्यावरूनच हा सिनेमाचं नाव 80 असं ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी. आता निगेटिव्ह गोष्ट बोलायची म्हणजेच की सिनेमाचा पूर्वार्ध खूप चांगला बसवला आहे त्यांनी, रॉली दाखवलेल्या आहे सगळ्या गोष्टी. सो आपण त्याप्रमाणेच अपेक्षा करतो की सिनेमाची जी एंडिंग आहे ती सुद्धा अगदी समाधानकारक होईल. की ज्या प्रकारे ती घटना घडते, माणूस घटना त्याच्या बाबतीत घडते, तर त्याच प्रकारचा न्याय तिला मिळणं गरजेचं होतं. तर त्या प्रकारचा न्याय
किंवा जसं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळायला हवा तो एंड बघून, तर तिथे कुठेतरी सिनेमा कमी पडतो. मग त्या लेवलला, त्या उच्चांकाला सिनेमा नाही पोचू शकत असं मला वाटतं. ही सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट मला वाटते. परंतु ह्या सिनेमाने एका ह्या गोष्टीला, सेन्सिटिव्ह गोष्टीला सेन्सिटिव्हली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यासमोर सगळं दिसतंय, तुम्ही जेव्हा पाहता आणि गोष्ट तुमच्यापर्यंत भिडते, पोचते, तुम्हाला त्या गोष्टीची सेन्सिटिव्हिटी कळते की हा सिनेमा होणं का गरजेचं होतं. आणि अजून एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे याच्यात एक अम्ब्रेला मॅन दाखवलेला आहे. तर ऑफकोर्स तुम्ही सिनेमा पाहाल तर तुम्हाला कळेल, मला स्पॉयलर्स द्यायचे नाही आहेत. तर ती अम्ब्रेला मॅनची जी गोष्ट आहे ती नसती आणि त्याच्या जागी जर वेगळ्या प्रकारे एंडिंग दाखवता आली असती तर फार बरं झालं असतं असं मला वाटतं. बाकी तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला वाटला, तुमचं मतही नोंदवा. मी या सिनेमाचा प्रयत्न, ह्या सिनेमात त्या कॅरेक्टरने केलेलं काम आणि त्याच्यातल्या रॉनेस, हार्ड हिटिंग सिनेमासाठी मी ह्या सिनेमाला देईन 5 पैकी 3 स्टार. थँक्यू सो मच.